महापालिकेच्या खड्यात बुडून 4 लहान मुलांच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचितचे गटनेते प्रशांत इंगोले यांनी केली आहे। याबाबत त्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती निवड चौकशी करण्याची मागणी प्रशांत इंगोले यांनी केली आहे। गेल्या एप्रिल 16 रोजी देगलूर नाका भागात खड्ड्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला। या प्रकरणी प्रशासनाने थातूरमातूर कारवाई केली। या प्रकरणात पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह मुख्य कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशांत इंगोले यांनी केली आहे। नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मागे सांडपाणी आणि खड्डा खोदल्यामुळे 4 शाळकरी मुलं पोहायला गेले आणि त्यांचा दुर्दैवी अंत त्यात घडला। त्या मुलांच्या दोषी कोण, हे खड्डा करणारे कोण, पाण्याची वॉटरची लाईन का तुटलेली होती ती का जोडली नाही, लिकेज लाईन का जोडली नाही, यासाठी आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन दिले। मागे हाच निवेदन आम्ही पालकमंत्री महोदयांना, जिल्हाधिकारी महोदयांना, SP साहेबांना सुद्धा हे निवेदन दिले की हे जे 4 शाळकरी मुलं होते यांचा दुर्दैवी जो अंत झाला ते प्रशासनाच्या चुकीमुळे झाला आणि याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांना तात्काळ निलंबित करावे। आयुक्त महोदयांनी 2 जणांना निलंबित केलेलं आहे, पण वॉटर सप्लायच्या कुठल्याच इंजिनियरला, कुठल्या सिटी इंजिनियरला याचा जबाबदार धरलं नाही, फक्त त्यांना कारणे दाखल नोटीस दिली। जर फील्डवर इंजिनियर जातच नसतील तर अशा शहरामध्ये आणखी घटना होऊ शकतात। यासाठी आयुक्त महोदयांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आपण आपल्या अभियंत्यांना साईडवर जाण्यासाठी भाग पाडावं आणि शहरात अशी पुन्हा दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। ठीक, तुम्ही नावं दिलेले आहेत त्या अभियंत्याचे, कोण कोण थोडं वाचून दाखवा ना, म्हणजे त्या निवेदनामध्ये। याच्यामध्ये वॉटर सप्लायचे जक्की म्हणून एक अभियंता आहेत, प्रकाश कांबळे आहेत, दुसरे टाकळीकर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांचं काम तर खूप महत्त्वाचं आहे, कार्यकारी अभियंता आहेत, त्यांनी फील्डवर का जात नाहीत आणि इतके दिवसापासून जर काम बंद असेल तर खड्डा खोदण्यासाठी परवानगी का देतात। इंजिनियर लोकांनी तर तिथले प्रिकॉशन्स घेतले पाहिजे की एखादं आपण काम सुरू करतो तिथं खड्डा तेवढाच करावा जेवढा आपण काम करणार आहोत। यांनी इतके दिवस झालं बंद का केले आणि याच्यात शोकांतिका अशी आहे की ठेकेदारांना FIR मध्ये सुद्धा यांनी घेतलं नाही। गुत्तेदाराचं ज्याच्या नावाने वर्क ऑर्डर आहे त्याची जबाबदारी आहे, त्यांनी कुठल्या तरी सुपरवायझरच्या गरीब माणसाचा यात बळी देत आहेत। कारण गुत्तेदार ज्याची वर्क ऑर्डर आहे त्याच्या नावानं हा गुन्हा नोंद झाला पाहिजे, कारण घटना घडलेली आहे। कारण आज बातमी अशी आहे की त्या गुत्तेदारांनी प्रत्येकी मयतांना 15-15 लाख रुपये दिले। जर तो दोषी नसेल तर त्याला कशा द्यायला पाहिजे होते 15-15 लाख रुपये। म्हणून आमची ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की याच्यामध्ये गुत्तेदाराला सुद्धा आरोपी केलं पाहिजे आणि संबंधित जे कोण निष्काळजी करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद झाला पाहिजे।